तर आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही ध्वजारोहण केलं जातंय। यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हा संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय। आज भारत आपला 77वा प्रजासत्ताक दिन हा साजरा करतोय आणि याच पार्श्वभूमीवर राज्यभरात मंत्र्यांकडून आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण हे केलं जातंय। आपण ही दोन दृश्य बघतोय। एका दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसऱ्या दृश्यांमध्ये मंत्री संजय शिरसाटांकडून ध्वजारोहण हे केलं जातंय। आज राज्यातील प्रमुख नेत्यांकडून ध्वजारोहण हे केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू हो असं म्हणत यावेळी हे ध्वजारोहण केलं जातंय। तर 150 वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला आणि भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि त्याच वेळी इंग्रजांनी स्थापन केलेली जी राज्यव्यवस्था होती ती देशभरात बदलली जावी यासाठी भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि हेच संविधान 26 जानेवारी 1950 ला भारतामध्ये लागू झालं आणि तेव्हापासून भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो। याच प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरातील महत्त्वाचे नेते आपापल्या भागात ध्वजारोहण करतात। तर ही दोन दृश्य राज्याचे प्रमुख नेते एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे ध्वजारोहण केलं जातंय। तर आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर ही दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ध्वजारोहण केलं जातंय। तर आता सर्वांचं लक्ष लागलंय तर ही दोन दृश्य राज्यातील प्रमुख दोन नेते एकीकडे शिवाजी पार्क या ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती लावण्यात आली। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेले आहे। त्यानंतर ते आता पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। त्यावेळी इथे उपस्थित असलेल्या नागरिकांना पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर
नेत्यांना ते आता अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन याचा उत्साह आज फक्त राज्यात नाही तर देशभरात पाहायला मिळतोय. भारतात संविधान लागू होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आणि यंदा सगळ्यांचं लक्ष लागलंय ते नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील परेडकडे. कारण यंदाची ही जी परेड होणार आहे ती अतिशय विशेष असणार आहे. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच वर्षपूर्तीची थीम यंदाच्या कर्तव्य पथावरील या चित्ररथाच्या परेडची थीम असेल. तर राज्यातही विविध भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही 3 महत्वाची दृश्य राज्यातील 3 महत्वाचे नेते त्यांच्याकडूनही ध्वजारोहण करण्यात येतंय. पहिल्या दृश्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की, भारत माता की. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारकांनी बलिदान दिले त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या या देशात प्रजासत्ताक स्थापन व्हावं म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व थोर व्यक्तींना प्रणाम. या देशाला विविध क्षेत्रात समर्थपणे उभं राहण्यासाठी ज्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीची दिशा दिली त्या सर्वांनाही दंडवत करतो. आज या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी, आमदार आहेत संजय केकर, रवींद्र फाटक, त्याचबरोबर इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले DS पोलीस अधीक्षक, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, रणजित यादव, सर्व सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी, कर्मचारी, तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानानं आपल्याला अधिकार दिले, ताकद दिली, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता. प्रजासत्ताक शब्दात आधी प्रजा येते आणि मग सत्ता. हे आपल्याला कधी विसरता येणार नाही. सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम सरकारच्या माध्यमातून पुढील वर्षभर राबवले जाणार आहेत. मराठी माणसाचं आणि मराठी संस्कृतीचं साम्राज्य फक्त मुंबईत नाही तर अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत विस्तारलेलं आहे. ही मराठी अस्मिता, मराठी अभिमान आणि मराठी भाषा जीवापाड जपणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा शब्द या निमित्ताने देतो. जात धर्म आदींच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपल्याला कल्याणकारी सुराज्याची निर्मिती करायची आहे. कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी नेहमी सांगतो, आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण
आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, लोकांना काय दिलं, जिल्ह्याला काय दिलं, राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आज मी इथं ठाण्याचा पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन करतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, समाधानही वाटतं. उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण राज्यात असलो तरी ठाणे ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या मातीशी, माणसांशी माझं रक्ताचं नातं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली दुःख कमी करून त्याच्या आयुष्यात आपल्याला आनंद आणि समाधान निर्माण करायचं आहे. ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक 1चा जिल्हा करण्याचं आपलं स्वप्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करतोय. महायुतीच्या सरकारने गोरगरीब सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आजवर घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील. महिला, शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी अशा विविध घटकांच्या जीवनामध्ये आम्ही गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवलेलं आहे. 1.5-2 वर्षापूर्वी लोकसभा, विधानसभेच्या, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही झाल्या. जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या या देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मायबाप जनतेने, या प्रजेने भावनेचं राजकारण करणाऱ्यांना नाही तर विकासाला चालना देणाऱ्यांनाच पुढे आणलं. 3-3.5 वर्षातील महायुतीच्या सरकारच्या कामावर जनतेने विश्वासाची मोहर उमटवली. त्यामुळे आमची देखील जबाबदारी वाढलेली आहे. महाराष्ट्राला आणखी उत्तुंग भरारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्याच आठवड्यात काल परवा दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी जवळपास तब्बल